बांगलादेशात पुन्हा एकदा अशांतता निर्माण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून उसळलेल्या हिंसाचारामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। संपूर्ण देशात तणावपूर्ण स्थिती आहे। यात जमावानं 7 वर्षांच्या मुलीलाही जिवंत जाळलंय। या सगळ्या घडामोडींमागे एका विद्यार्थी नेत्याची हत्या आणि त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मिळालेला 24 तासांचा अल्टिमेटम। काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। तर गेल्या आठवड्यात 12 डिसेंबरला बांगलादेशच्या बिजॉयनगर परिसरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान युवा नेता शरीफ ओस्मान हादी याच्यावर गोळीबार करण्यात आला। जुलै 2024 मध्ये बांगलादेशात जे मोठं जन आंदोलन झालेलं त्यात हादी एक प्रमुख चेहरा होता। ज्या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागलेला। हादी हा इन्कलाब मंचचा प्रवक्ता होता आणि भारताचा कट्टर टीकाकार असं म्हणून सुद्धा त्याची ओळख होती। तर उपचारादरम्यान गुरुवारी सिंगापूरमध्ये त्याचं निधन झालं। या हत्येनंतर बांगलादेशात जनक्षोभ उसळला। शनिवारी 20 डिसेंबरला हादीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर इन्कलाब मंचनं अंतरिम मोहम्मद युनूस सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला। हादीच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आणि जर हे झालं नाही तर देशभरात व्यापक आणि आक्रमक आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला। हादी हा येत्या फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या 13व्या संसदीय निवडणुकीत ढाका 8 या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढणार होता, तशी घोषणा त्यानं केलेली। त्याच्या मृत्यूमुळे बांगलादेशात राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार, तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाली आहे। गुरुवारी चट्टोग्राम इथल्या भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांच्या निवासस्थानावर दगडफेक झाली आणि ही धक्कादायक घटना घडली। तर सर्वात हृदयद्रावक घटना ही लक्ष्मीपूर जिल्ह्यात समोर आली, जिथं एका BNP नेत्याच्या घराला बाहेरून कुलूप लावण्यात आलं आणि त्या घराला आग लावण्यात आली। या घटनेत एका 7 वर्षांच्या निष्पाप मुलीचा जीव गेला, तर अन्य 3 गंभीर जखमी आहेत। या घटनांनी बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती किती बिघडली हे स्पष्ट होतं। हादीच्या समर्थकांकडून मृत्यूनंतर भारतावर आरोप करण्यात आले। त्याच्या समर्थकांनी भारत विरोधात घोषणाही दिल्या। गुरुवारी रात्री 9:30 वाजताच्या एका पोस्टमध्ये इन्कलाब मंचनं हादीच्या मृत्यूची घोषणा केली आणि लिहिलं की भारतीय वर्चस्वाविरुद्धच्या संघर्षात देवानं महान क्रांतिकारी उस्मान हादी यांना शहीद म्हणून स्वीकारलं। तर हादी याला मारणारा हल्लेखोर हा भारतात पळून गेल्याचा आरोप सुद्धा नॅशनल सिटीझन पार्टी या पक्षानं केलाय। शुक्रवारी ढाका विद्यापीठात या पक्षानं आयोजित केलेल्या शोकसभेत कार्यकर्त्यांनी भारताच्या विरोधात घोषणाही दिल्या। तसंच भारतीय उच्चालय बंद ठेवण्यात येईल अशी धमकीही दिली। हादीच्या मारेकऱ्यांना भारतातून ओढून आणा, फरफटताना अन्यथा देश ठप्प करू अशी धमकीही इन्कलाब मंचनं दिली। हे सगळे आरोप खरं तर भारतानं फेटाळून लावले आहेत। अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी हादीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय। मारेकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन सुद्धा दिलंय। सरकारनं त्याच्या निधनाबद्दल 1 दिवसाचा राष्ट्रीय शोकही जाहीर केला होता। ढाक्यात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे आणि दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाची सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आली आहे। या वाढत्या अशांततेमुळे फेब्रुवारी 2026 मध्ये नियोजित राष्ट्रीय निवडणुका वेळेवर होतील की नाही याबद्दल सुद्धा आता शंका उपस्थित केली जाते। बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजेच BNP डिसेंबर 2025 पर्यंत निवडणुका घेण्याची मागणी करत आहे। तर युनूस यांनी डिसेंबर 2025 ते जून 2026 दरम्यान निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले आहेत। सध्या तरी बांगलादेशात शांतता प्रस्थापित करण्याचं मोठं आव्हान हे युनूस सरकारसमोर आहे। 24 तासांचा अल्टिमेटम संपल्यानंतर आंदोलनाची दिशा काय असेल यावर सुद्धा जगाचं लक्ष लागून राहिलंय। पण बांगलादेशातील या गंभीर परिस्थितीबद्दल तुमचं मत काय आहे? हिंसाचाराने प्रश्न सुटतात का? कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।